आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। देशाचे नवे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिलाच मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलाय। पंतप्रधान किसान निधीच्या 17व्या हप्त्याला मंजुरी दिली आहे। पंतप्रधानांनी पदभार स्वीकारताच निधी मंजुरीच्या फाईलवर पहिली सही केली आहे। 20,000 कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून याचा थेट फायदा 9,03 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे। देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे। एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडलाय। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयामध्ये पदभार स्वीकारलाय। तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17व्या हप्त्याला मंजुरी देणाऱ्या फाईलवर सही केली। त्यामुळे 9,03 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्यामुळे सुमारे 20,000 कोटी रुपयांचं वाटप होईल। किसान कल्याणासाठी आमचे सहकार पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणशी संबंधित आहे। आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचं आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटलंय। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई।